पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो, कोण आहात तुम्ही? काय करताय? काय शोधताय तिच्या बॅगेत? नाही, शोधत नाही मी. ते मी माझ्या भाच्याने. हा, कळलं मला. आमच्यासाठी काही नवीन नाहीये हे. तुमच्या भाच्याने सांगितलं असेल की रेवाने काहीतरी घेतले म्हणून बॅग शोधताय ना. तक्रार करायला आलात का इथे? अगं आई नाही. चिंगी, इकडे तू. ये इकडे. घाबरू नकोस बाळ. मी आहे ना तुझ्यासोबत. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आताही आणि तेव्हाही होता. मला माहिती तू खोटं नाही बोलत. मी बोलते ना त्यांच्याशी. थांब, ये इकडे. अहो, माझं ऐकून घे ना. मला काही ऐकून नाही घ्यायचं. जा इकडे. माझ्या मुलीची बॅग तपासण्यापेक्षा तुमच्या भाच्याची बॅग तपासा. का? का म्हणजे ही लहान मुलं सामान नीट ठेवत नाही, कुठेही ठेवतात आणि मग दुसऱ्यावर आळ घेतात. अगं आई, ते कंप्लेंट करायला नाही आलेत. मग तो माझा स्कूल फ्रेंड आहे ना पार्थ, त्याचे मामा आहे ते. त्यांना ना तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी त्यांना इथे घेऊन आले. काय? चिंगी? चिंगी बाळा, तुला सांगितलं ना मी अनोळखी माणसांशी बोलायचं नाही, अनोळखी माणसांना आपण कुठे राहतोय सांगायचं नाही. का घेऊन आलीस तू त्यांना घरी आपल्या? अहो, मीच तिच्या सोबत आलोय. मी शिवानंद गावडे, शिव गावडे. माझं तुमच्याकडे एक काम होतं. माझ्याकडे काम? कसलं? तुम्ही रेवाच्या प्रोजेक्टसाठी एक छोटी गुढी बनवून दिली होती, पहा. आई, ती गुढी ना सगळ्यांना आवडली. हो, खरंच खूप छान आहे. माझ्या भाच्याने मला फोटो पाठवला होता, पार्थने. म्हणून घरी आलात तुम्ही? त्यासाठीच. खरं तर मला त्या गुढीचे 30 पीसेस बनवून हवेत. आय एम सॉरी, म्हणजे मी अशा होममेड वस्तूंचा बिझनेस करतो. त्यात तुमचाही फायदा आहे. आणि तसंही तुम्ही 500 गुढ्या बनवल्यात, त्यातल्या फक्त 30 हव्यात. एवढ्या गुढ्या? हा, त्याचे 30,000 रुपये होतील, माहितीये मला. रेवाने सांगितलं मला. तीस पीस आहेत ना की संपले? नाही, म्हणजे रेवा म्हणाली होती की आईने कुठलंही प्रोडक्ट केलं की ते आधी सोसायटीमध्येच संपतं. संपले संपले म्हणून आईचा गोंधळ झाला. अच्छा. पण आई बनवेल 30 पीस. आई, नाही, कळतंय मला की पाडवा 2 दिवसांवर आलाय, पण तुम्ही बनवून देऊ शकाल का मला 30 पीसेस? नाही, काय मी अशी कामं कधी घेतली नाहीये. म्हणजे आई छोट्या ऑर्डर घेत नाही असं म्हणायचं आईला. ते आई ना 1000 पीस, 2000 पीस, 3000 पीस असे बनवते. हो ना आई? नाही, म्हणजे तुम्ही थोडा विचार केला तरी चालेल, कारण माझा एवढा मोठा बिझनेस नाहीये. मला फक्त 30 पीसेस हवे. फक्त ते लवकरात लवकर कळवा म्हणजे बरं होईल. काय वेळ नाहीये ना, तसं मला दुसरीकडे विचारायला. खरं तर गुढी कुठेही मिळू शकेल, पण तुम्ही बनवलेली गुढी कुठेही मिळणार नाही. म्हणून प्लीज जमलं तर बघा आणि कळवा मला. हे माझं कार्ड. थँक्स रेवा. अहो, तुम्हाला पाणी? अगं आई, शिव मामा गेले. गेले? चिंगी बाळा, आत ये. चल आत ये. ये इकडे ये. चिंगी, काय ग हे? हा, काय आहे? आई, याला बिझनेस म्हणतात. हा, असा एक माणूस आपल्या दारात येतो, मी तुझ्यासाठी जी वस्तू बनवली त्याला ती आवडते आणि तुम्हाला ऑर्डर देतो. 30,000ची ऑर्डर? चिंगी, असं थोडी असतं बाळा. अगं, पण तू एवढं छान छान करतेस ना तयार. हो, पण अशा वस्तू विकल्या नाहीये मी चिंगी. मी आवड म्हणून करते, आपल्या माणसांसाठी करते मी. मग आता बिझनेस म्हणून कर. ते
ते नंतर बघूयात आपण. नंतरला अंतर. काय बोललीस? अगं म्हणजे ते आई, सोसायटीचे मोठे काका आहेत ना, त्यांना असं म्हणताना मी ऐकलं होतं. पण ते सगळं सोड, तू ऐक ना आई. हा ना चांगला चान्स आहे आई. आई तुला माहितीये, शाळेत सगळ्यांना माहितीये का रेवाच्या आईला काय काय बनवता येतं. तर मी फक्त तुझं प्रमोशन करते, दॅट्स इट. तू फार विचार नको करू आई. हो म्हणून टाक त्यांना. हो बाळा, पण एवढं सगळं कसं करणार आहे मी? तुझ्या प्रोजेक्टसाठी एक बनवली मी, पण एवढ्या 2 दिवसात 30 गुड्या नाही ग शक्य. अगं काही नाही ग, जमेल तुला. एवढं सगळं काम तू घरात करतेस की नाही? तू पण करशील आई. बरं चल, मी हातपाय धुवून आली. अहो ऐका ना, चिंगीच्या वर्गातला मुलगा ना पार्थ, त्याचे मामा आले होते. मी चिंगीसाठी गुढी बनवली होती बघा प्रोजेक्टसाठी. त्यांना आवडली ती गुढी. त्यांनी 30 गुड्यांची ऑर्डर दिली आहे मला. काय करू काही कळत नाहीये मला. खरं तर बनवून देऊ शकते मी त्यांना, पण नाही आवडलं तर हा काय करू? अहो सांगा ना काय करू. तुला विचारलंय ना त्यांनी? हो. मग तुला जे हवं ते कर. नकोच. घरात एवढं काही चालू असताना कामाचा व्याप वाढवण्यात काहीच अर्थ नाही. असा विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. हे बघा ना, मला माहितीये आनंदी, तू काय विचार करणार आहे आणि काय निर्णय घेणार आहेस ते. रमते, मला नाही जमणार आहे हे सगळं. तुला जमणार आहे, पण तू विचार करते इतरांचा, त्यांना काय वाटेल, ते कसा विचार करतील, त्यांची काळजी, आणि म्हणून तुला ते जमणार नाहीये. आनंदी, आपण काय ठरवलंय? आपल्याला हवं तसं वागायचं, वाटेल ते करायचं, जगायचं. हो ना? ठरवलंय ना? मग मला माहितीये तू करशील. करायचंय ना तुला? करणार तू, बघ. रमाताई, हा 30 गुढ्या आणि 2च दिवस शक्य नाही होते. का शक्य नाहीये? तू नाही का गणपतीची ऑर्डर घ्यायची, दिवसाला 15 ऑर्डर पूर्ण करायची, हो ना? नाही म्हणजे तुझे आबा आले होते ना गावाकडनं, तेव्हा ते सांगत होते, तेव्हा मी ऐकलंय. करशील तू, नक्की करशील. नको, मी हे जे काही करते ना, कदाचित त्यांना आवडलं नाहीये हे सगळं. आनंदी नाही, हे बघ काय इतकं जर त्याला वाटत असतं ना, तर त्यांनी इतकं सगळं केलंच नसतं. ते वर्कशॉप वगैरे भाड्याने घेतलंय त्यांनी. त्याचा आत्ता काय मूड आहे याचा तू विचार नको करू. तुला वाटतंय ना करावंसं? वाटतंय ना? मग कर. करायचंय ना तुला? नक्की ना? चल फोन कर. नक्की फोन कर. खरंच ना रमाताई? आत्ता फोन कर. पुढे फोन. चला फोन करू. चल. रमाताई, फोन कुठे ठेवलाय मी? तिथे कुठे शोधते? इथे. लवकर कर फोन. 8 9 8 कडाय. नाही, रिंग गेली. हॅलो, हा नमस्कार, मी चिंगीची रेवाची आई बोलते. ते तुम्हाला गुढ्या हव्यात ना बनवून? मिळतील. हा, मी देईन तुम्हाला गुढ्या बनवून, अगदी वेळेत देईन. हा हो हो. ऑर्डर मिळाली, पहिली ऑर्डर मिळाली. वा 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 आनंदी, तुला काम मिळालंय. आता त्यातनं तुला आनंद मिळणार, पैसे मिळणार, सगळ्याची नव्यानं सुरुवात होणार. खरं सांगू आनंदी, या पाडव्याला तू तुझ्या नवीन आयुष्याची गुढी उभारणार आहेस. अभिनंदन. थँक्यू. ऑर्डर मिळाली.
ठीक आहे, ही एक आहे, त्याचा पण वापर करू शकते. 2 3 तरी पण कमी आहेत. माळा 2 माळांचं काम झालं. चिंगी बाळा, जागेस तू? कधीची उभी आहेस ग इथे? गेले 10 मिनिटं झाली मी इथे उभी येते. पण मला हे सांग, तू काय करतेस? मी? तू मला 30 गुढ्यांची ऑर्डर घ्यायला सांगितलीस चिंगी. खूप काम आहे. हे बघ, कुंड्या बाकी आहेत, माळा बाकी आहेत. बाळा खूप काम आहे ग. उद्या 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 सगळं उद्या करायचं. आता जायचं, मस्तपैकी झोपायचं. नाही नाही चिंगी, मला काम करावं लागेल बाळा. जाऊन झोप बरं तू. तू जा, चल झोप. जा 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 जा. जर तू नाही झोपली तर मला झोप लागणार आहे का? आणि हे सगळ्या जे तू लाईट चालू करून ठेवल्यास ना, मला झोप येणार आहे का आतमध्ये? की माझा त्रास होतोय तुला लाईटचा. मी एक काम करते, खाली जाते स्टुडिओ मध्ये आणि तिथेच काम करते. राहू दे. नाही 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 नाही, आता गपचूप जायचं, डोळे बंद करायचे आणि झोपायचं शांतपैकी. नाही ग चिंगी, काम आहे मला खूप. जा तू, जा बरं. आता तर मलाच तुला न्यावं लागेल. चल. कुठे? आतमध्ये. अजून कुठे? झोपायला. चल चिंगी बाळा, मला खूप चल. काम आहे. चिंगी ऐक ना उद्या माझं. उद्या सगळं चिंगी. उद्या सगळं उद्या. चल चिंगी ऐक. चल आई, पटकन चल. चिंगी हळू 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 हळू. बाळा, तुला आता कसं समजून सांगू मी? तुला जसं सगळं छान दिसतंय तसं नाही राहिलंय आता. ए आई, जा ना खोलीत. चिंगी ऐक, तुझ्या खोलीत येऊन झोपू आज. मला रोज कंटाळा येतो इथे झोपून. तुझ्या खोलीत झोपते, मजा येईल आपल्याला. हा खरंच? खरंच. चल पटकन चल, पटकन चल. हा हा हा, हे लावून झोप. हेअर बँड. हे हेअर बँड लावून कोण झोपतं बाळा रात्री? अगं, ह्याच्याने काय होतं माहितीये का? याच्याने रात्री झोपताना डोळ्यावर केस येत नाही. बर. छान. आणि हो, हे पण राहिलं. तुला माहितीये, याला मी रोज पुण्यात घेऊन झोपते. याच्याने वाईट स्वप्न पण नाही पडत. किती सॉफ्ट आहे ना? आणि हा, मी तर याला कधी कधी डोक्याखाली पण घेते. मी जाण्याआधीच यांनी दार बंद केलं होतं. आता हे कधीपर्यंत चालणार आहे? परिस्थिती बदलण्याची वाट बघते, पण कधी बदलणार आहे? हे रोज असंच होत राहणार आहे. काय झालं ग? कुठे काय झालं बाळा? बाबाचा विचार करतेस ना, मला माहितीये. थांब, मी तुला झोपवते. विचार नसतो करायचा. सगळं छान होणार. तूच म्हणतेस ना असं. मी तुला झोपवते. काय? ये. अरे चिंगी बाळा, मी तुझी आई आहे की तू माझी आई आहेस? आजची रात्र मी तुझी आई आहे. चल झोप पटकन. मी झोपवते ना तुला. पटकन झोप. आईचं ऐकायचं असतं. बर. ये ग गाई गोठ्यामध्ये, बाळाला दूध दे वाटीमध्ये. बाळाची वाटी मांजर चाटी. मांजर गेली रागाने, त्याला खाल्ले वाघाने. वाघ मामा कुरकुरतो,
अगं बाई, नाही तू बस अगं, थांब. बस बस बस. अरे मला तू सांगायचं बस. ना. आहे जागा, तुला डिस्टर्ब नको करायला ना, म्हणून मी म्हटलं प्रयत्न करूया. काय ग? काय झालं? काय होतं इथे? अरे अरे मणी, ही काय मणी ठेवायची जागा रुतले ना मला. काय ग बाई, केवढा पसारा, बसायचं कुठे? नको ग बाई, खिळे बघ. अरे नाही रे मला सोसायचं, कुठे ठेच काढलं माणूस, काही लागलं तर काय करायचं या वयामध्ये? साधा चिमटा जरी काढला ना तरी सोसायचं नाही मला. ऑफिसला चाललायस का? हा. तयारी चालली आहे ना तुझी? हो, थांब जरा. कर कर कर. नाही मी नाही तुला त्रास देत. सगळं झालं ना तुझं, चहा वगैरे? अगं बाई, थांबशील जरा? नाही माझं काहीच म्हणणं नाही आहे. मी आपलं तुझं असं हे, ये. अगं बाई इथे दिलीस तू जागा. बस. बसते. सगळी तयारी झाली राघवा? हो या. चांगलं आहे. आनंदी, माझा रुमाल आण बरं. आणलंय. थांब. आनंदी, चहा देतेस का ग बाळा? हे काय बाई ग, अजून सामान केवढा पसारा. नको आनंदी, चहा राहू दे बाई, हे आवर पहिले. नक्की? ओ आवर. सापडला रुमाल? सापडला. सवयीमुळे या गोष्टी घडतात आणि सवय सुद्धा हळूहळू मोडतात. आई, त्रास झाला ना तुम्हाला? नाही ग, त्रासाचं काही नाही, पण माझ्या ठेचकाळीमुळे तुमचं नुकसान नको ना व्हायला, म्हणून म्हणाले मी. मग एक काम करते, सगळं सामान खाली घेऊन जाते, स्टुडिओत काम करते. खाली जाते? हा, लवकर येशील ना? लवकर. संध्याकाळचा चहा राहील ग बाळा. हं? खूप काम बाकी आहे माझं. की बाय, माझी पहिलीच ऑर्डर आहे. मी त्यांना वेळेत नाही दिलं हे सगळं तर माझं पुढे काही होणार नाही. का? कसं होणार नाही? आई, अगं तू हुशार आहेस, तुझ्या हाताला वेग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू सगळी कामं प्रामाणिकपणे आनंदाने करतेस. आई बरोबर आहे सगळं, पण घड्याळ्याच्या ठोक्यांचं काय करू मी? त्यांना मागे पाडायचं आपण. सांग काय करू मी? नाही आई, तुम्ही कशाला काय करता? तुम्ही इथे बसा फक्त. अगं त्यात काय आहे? तसं बघायला गेलं ना तर हल्ली मला दुपारची झोपच येत नाही, त्यामुळे माझा सुद्धा वेळ जाईल आणि तुलाही थोडी मदत होईल. सांग ना काय करू मी? खरंच? हा, खरंच? अगदी खरं. हे ठेवा. हा, हे बघा, हे कापड आहे ना, हा, हे असं इथून असे कापायचंय का? हा, मग मी कुंड्यांचं काम पूर्ण करते. चालेल. हा, ही घेऊ? हो, ती घ्या. राघव, येस सर. तुला माहितीये ना उद्या आपल्या ऑफिसमध्ये पूजा आहे? येईन मी. येईन मी? अरे तुला एकट्याला नाही यायचंय, बायकोला सुद्धा घेऊन यायचंय. उद्या आपण आपल्या ऑफिसमध्ये सगळ्या बायकांच्या हातून पूजा घालणार आहोत आणि त्यांच्या हातून गुढी सुद्धा उभारणार आहोत. तेव्हा उद्या न विसरता वहिनींना घेऊन यायचं. राहील ना लक्षात? गुड. काय रे, तुला सुद्धा मागू का ज्यूस? नो थँक्स.